कॉलेजचा दिवस. या कॉलेजच्या दिवसामध्ये जेवढा घाम तुम्ही गाळाल, घाम म्हणजे काय शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये, अभ्यास करून जिद्दीनं तळमळून एक एक दिवस जर तुम्ही प्लॅन करून घालवला, तुम्हाला महिन्यात काय करायचंय, वर्षात काय करायचंय ठरवलंय. दंगा मस्ती करायचीच असते कॉलेजला, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु आपलं करिअर काय आहे? आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात, थोडाफार आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले असतात. त्या पैशाचं काहीतरी चीज करून दाखवायचं, हे जिद्दीनं ते पाठवत असतात. आपल्या घराचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शिक्षकांचं, या संस्थेचं नाव मोठं करायचं ही जिद्द तुमच्यामध्ये या वयामध्येच असते. आणि हे वय म्हणजे लात मारीन तिथं पाणी काढणारं वय असते. काय ठरवाल ती गोष्ट घडत असते. ते एक मोटिवेशन, स्वतःमध्ये एक किलिंग इन्स्टिंक्ट त्यावेळेला आम्ही बनवून घेतलं. आणि कॉलेजची माझी BA वर्ष होती. त्याचा प्लॅन, मग NCCचं C सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचं आहे. NCCच्या माध्यमातून शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला गती आहे, तर त्याचं गोल्ड मेडल युनिव्हर्सिटीपर्यंत मिळालं पाहिजे. NSSच्या माध्यमातून मास लिटरसी, रुरल रिकन्स्ट्रक्शनचे कॅम्प आयोजित करून त्यात भाग घेणं. पुस्तकं मिळवणं थोडंसं कठीण होतं, कारण पुस्तक महागडी होती. एवढी मोठी संस्था आमची नव्हती. मग पुस्तकांसाठी काय करायचं, तर गावात एक आम्ही स्टडी सेंटर बनवलं. स्टडी सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातली जेवढे काय संस्था, इकडं तर आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रातच आमचं गाव येतो, त्यामुळे सहकारी संस्थांचं जाळं होतं, त्यांच्याकडनं मदत जमा केली. आमच्या गावचे आमदार जे आता विधान परिषदेचे सभापती आहेत शिवाजीराव देशमुख साहेब, त्यांना ही कल्पना सांगितली की आम्हाला लायब्ररी बनवायची आणि लायब्ररीसाठी पैसे पाहिजेत. त्यांनी 1 लाख रुपये, मी एसवायला होतो त्यावेळेला, आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं मिळवून दिले. जवळजवळ 2-2.5 लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले. त्यातली 1.5 लाखाची पुस्तकं आणि 1 लाखाची छोटीशी इमारत आम्ही बांधली. ती पुस्तकं 1.5 लाखाची म्हणजे वाघिणीचं दूध आम्हाला मिळालं. आणि अभ्यासाला जिद्दीनं सुरुवात केली. काही माहित नव्हतं, कशी परीक्षा देता येते, कुठं देता येते, काय पुस्तक वाचावे लागतात, काय करावं लागतं, काही माहित नव्हतं. पण त्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या दिशा कळायला लागल्या. महाराष्ट्र शासनाची SIC नावाची इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, ते माहिती मिळालं. तर हे कॉलेजच्या तुमच्या वयात ह्या गोष्टी सुरू केल्या की आपल्याला अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून यश मिळवायचं आहे. आणि त्यासाठी एक दिवसाचा, एक रात्रीचा प्लॅन करायला सुरुवात केली. ग्रॅज्युएशनचा रिझल्ट, BA गोल्ड मेडल मिळालं युनिव्हर्सिटी लेवलला. परत मुंबईला SICला ऍडमिशन मिळालं. तिथं 6 महिने अभ्यास केला, पण पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम्सलाच नापास झालो. परत डिप्रेशन आलं. पण MPSCची परीक्षा दिलेली होती. आता हे तुम्हाला बऱ्याच मुलांना समजणार नाही, पण MPSC UPSC प्रक्रियेत जी जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी मॅडमना आणि सरांना म्हटलं होतं की वेगळं मी बसेन त्या 2-3 तास, त्या मुलांना दिशा कशा पद्धतीने देता येईल, कसा अभ्यास करायचा MPSC UPSCचा एकत्रित, त्याचा प्लॅन करावा लागेल. पहिल्यांदा MPSCची प्रिलिम पास झालो होतो. मुख्य परीक्षा, विषय कोणते निवडायचे हे कन्फ्युजन. तर नवीन विषय एक सोशॉलॉजी नावाचा घेतला, ज्याची मला ABCD सुद्धा माहित नव्हती. पण 8 दिवसात अभ्यास करून सुद्धा मला 140 मार्क त्यात पडलेले होते 200 पैकी, जी खूप चांगला स्कोर मानला जातो. आणि रिझल्ट लागला. मुद्दामून ही गोष्ट मी सांगतोय, रिझल्ट लागला. मुख्य परीक्षेत मी पास झालेलो होतो. मग पास झालं म्हटल्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल आला. मग सगळे लोक पेपरला वाचलेलं असतंय, अफवा पसरलेले असतात की या परीक्षेसाठी पैसे द्यावे लागतात, डेप्टी कलेक्टर करायचं आहे, DYSP करायचं आहे, एवढी बॅग घेऊन गेल्याशिवाय काय होत नाही, एवढा मोठा वशील असल्याशिवाय काय होत नाही. मलाही असं सांगण्यात होतं. त्यावेळेला तर मी 95 साली ज्यावेळेला पास झालो, नुसता पासआउट झालेलो होतो. 21-22 वर्ष वय होतं. जेवढे काय सांगतील ते पटण्याचा मोह व्हायचा. पण मी ठरवलेलं होतं की आपल्याला भरपूर, यावेळेला नाही झालं होतं पुढच्या वेळेस. पण घरी येऊन काही लोकांनी सांगितलं, मधले काही दलाल भेटत असतात, तुमच्या मनामध्ये या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत की असं त्याच्याशिवाय होत नाही, वशिला लावल्याशिवाय होत नाही, पैसे दिल्याशिवाय होत नाही. चुकीचे समज वारंवार बिंबवून सांगितलं ते आपल्याला पटतं. आणि त्यासाठी मला माहीत नसताना घरच्यांनी बरीचशी अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेला मला 2-3 वाक्यामध्ये बाहेर घालवण्यात आलं की विश्वास, यू आर टू यंग टू जॉईन द सर्व्हिस. म्हणजे 21 वर्ष वय होतं माझं, 1973चा जन्म. आणि त्यांनी लिटरली माझा 5 मिनिटात इंटरव्ह्यू संपवला. मला रिटर्न एक्झामिनेशनला 530 मार्क होते, जे खूप चांगले होते. इंटरव्ह्यूला फक्त 70 मार्क दिले. 611ला शेवटची ओपनची पोस्ट मिळालेली होती. मला कुठलीही पोस्ट मिळाली नाही. डेप्टी कलेक्टर, DYSP. मेन पास झाल्यावर तर लोकांना गावाकडे अफवा पसरली, हे झाला साहेब झाला, डेप्टी कलेक्टर झाला, DYSP झाला, अशा अफवा पसरली. लोक माझ्याकडे भेटायला यायचे ग्रामीण भागात. अहो विश्वासराव, तुम्ही आता DYSP झाला, आमचं पोरगं तेवढं 12वी पास झाल्यावर का कॉन्स्टेबल भरती करायचं आहे. मी पण म्हणायचं हो, कारण त्या वेळात मी करतो ना, म्हणजे जाता सर्व्हिस जॉईन करणार. आणि ज्यावेळेला रिझल्ट लागला त्यावेळेला कुठलीच पोस्ट मिळाली नव्हती. चुकीच्या मार्गाने गेलेलो होतो, एकही पोस्ट मिळाली नव्हती. फ्रस्ट्रेशन आलेलं होतं. घरी आलो की ग्रामीण भागात कशी परिस्थिती आहे, ज्यावेळेला चांगलं असतं त्यावेळेला सगळेजण कौतुक करायला येतात, आणि ज्यावेळेला वाईट होतं, अरे कसं काय झालं रे, येऊन भेटायला, जसे मैताला जातात ना भेटायला, तू तर पास होणार होता, काय झालं.
आणि हा पिरियड असा असतो की अपयशामध्ये खूप जवळची लोक सुद्धा सोडून जातात, अगदी हृदयाच्या जवळची सुद्धा सोडून जातात, समजलेली दिसत नाही. त्यामुळं एक बॅड पॅच, 1996 वर्ष मी बॅड पॅच मानतो, की असा वाईट अनुभव आल्यामुळं मी ठरवलं की मला स्वतःचं काय जमणार नाही आता. त्यावेळेला जिल्हा परिषदेची इलेक्शन पण लागलेली होती, वडील ऑलरेडी जिल्हा परिषद मेंबर होते. त्यांना म्हटलं की मला काही अभ्यासाचं जमणार नाही, मला काय जिल्हा परिषद तिकीट मिळवून देत आहे का, बघा माझं वय भरतंय आता. तर वडिलांनी खूप 4थी शिकलेले होते, पण खूप समंजस, सरळ मार्गी. त्यांनी मला सांगितलं, विश्वास, तुला स्वतःचं, तू आता म्हणतोयस ना, तर ही गोष्ट ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून समज आणि जिद्दीला कामाला लाग. येणाऱ्या वर्षात अभ्यास कर, जर झालं नाही तर बघू ना, आपलं काय शेतीवाडी चांगली आहे आपली, काय प्रॉब्लेम नाही. पण तुला नापास झालाय, तुझा अपमान झाला असं वाटतं ना, तू अभ्यास कर. आणि 97ला मी अभ्यास करायला सुरुवात केली. माझ्याकडे डायरी आहे. माझी मुंबईला SICत मी ऑलरेडी होतो, त्यामुळे परत तिथं ऍडमिशन मला मिळाली नाही. राहण्याची सोय लवकर जवळ होत नव्हती. आंबिवली स्टेशन कल्याणच्या समोर आहे, कल्याणच्या पुढं जवळजवळ 80 किलोमीटर, त्या ठिकाणी आत्तेभाऊच्या फ्लॅटवर राहायची सोय झाली. तिथं मला गायकवाड सरांनी जी सवय लावलेली होती ना 10वीची, ती आठवली. तिथं मी 3ला उठायचो, 3:30ला मी 3:30ची ट्रेन पकडायचो आणि 5:30ला मी VT स्टेशनला पहिला माझ्या लायब्ररीत जाणारा मुलगा असायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8:30पर्यंत अभ्यास करायचो. एक जीन्स, एक गोलगळ्याचा टी-शर्ट, स्लीपर, दाढी वाढलेली, अशा पद्धतीनं तळमळीनं एक 8 महिने अभ्यास केला, 8-9 महिने. आणि त्यावेळेला मग MPSCतनंही डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, PSI तिन्ही परीक्षा दिलेल्या होत्या, वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या. 3-3-9 प्लस फिजिकल ते PSIची असते ती धरून 10 आणि IPSच्या प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू 3, म्हणजे 13 परीक्षा 8 महिन्याच्या काळात मी नॉनस्टॉप पास होत गेलो. सांगण्याचा उद्देश मी खूप मोठ्या परीक्षा पास झालो, खूप कमी वयात झालो हा नाहीये. हे वर्ष तुमच्या आयुष्यात येऊ शकतं, त्यासाठी ती जिद्द, ती इच्छाशक्ती, ती किलिंग इन्स्टिंक्ट तुमच्यामध्ये ऑलरेडी असते. बरीचशी माणसं आपल्यातलं पोटेन्शियल न कळता मरून जातात. खूप मोठं काहीतरी करू शकलेले असतात ते, पण ते न कळता मरून जातात. माझ्या अभ्यासाच्या डायरीवरती, अजूनही ती माझ्या गावाकडच्या लायब्ररीत डायरी आहे, पहिल्या पानावरती मी एक कविता लिहिलेली होती, मला खूप आवडलेली होती. द पोएम ऑफ ला मांचा, जपानी माणसांची कविता. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वे द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलंय, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी झगडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही, कुठलाही थांबा घ्यायचं नाहीये. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. ही इच्छाशक्ती त्या अभ्यास करताना समोर होती. मी ज्यावेळेला इंटरव्ह्यूला गेलेलो होतो ना, त्यावेळेला मी, आनंद, माझ्याबरोबर जो चुलत भाऊ होता ना, तोही माझ्याबरोबर IAS मध्ये सिलेक्ट झाला. माझ्यावर त्याची रँक आली. तो आता शिवगंगा म्हणून तमिळनाडूमध्ये आहे, त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून काम करतोय. आम्ही ज्यावेळेला इंटरव्ह्यूला धोलपूर हाऊसमध्ये दिल्लीला गेलेलो होतो, त्यावेळेला आमच्याबरोबर एक विकास जैन नावाचा मुलगा होता. तो BTech फ्रॉम IIT पवई आणि MMS फ्रॉम IIM अहमदाबाद. BTech MMS ही खूप मोठी डिग्री आहे. म्हणजे तिथं फायनल इयरला असतानाच अमेरिकेतनं दर महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये पगाराचे कॉल येतात. तर एवढा हायली क्वालिफाईड होता. 2 वर्ष अमेरिकेत नोकरी करून आलेला होता. आमच्यावरच तो
महाराष्ट्राला राहायला असल्यामुळं त्याची ओळख झालेली होती. तर इतका स्मार्ट मुलगा, 6 फूट उंच, गोरापान, देखना, 3 पीस सूटमध्ये असायचा, इंग्रजी एवढं शुद्ध आणि चांगलं बोलायचा की इकॉनॉमिक्सचे इतके कन्सेप्ट क्लिअर की त्याचं ऐकत बसावं असं वाटायचं, एवढं चांगलं बोलायचं. आनंदला म्हटलं की अरे आपलं काम नाही आहे हे, अशा मुलांसाठीच IAS IPS आहे, आपलं काय जमणार नाही इकडं, आपण जाऊन कॉन्स्टेबल भरती लईत लई PSI होऊ शकतो. आनंदाने आता परीक्षा देऊन पास होऊन आलोय तर ही इंटरव्ह्यू देऊन तेवढं जाऊ. म्हणजे ज्यावेळेला मग आम्ही इंटरव्ह्यूला एकाच महाराष्ट्रातले असल्यामुळे एका ग्रुपमध्ये होतो. विकासचा अगोदर नंबर आला आणि त्यात आम्हाला अचानक पॅनल डिक्लेअर होतात. MPSCचे पॅनल अगोदर कळतात आपल्याला कुठलं पॅनल आहे, पण UPSCचे पॅनल तुम्हाला 7 पॅनल्स एका वेळेला बसले असं कुठल्या पॅनलला जायचं ते अचानक डिक्लेअर होतं. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, जे ABSM PBSM असेच गोरेपान उंच इंग्रजी अधिकाऱ्यासारखे असणारे अधिकारी, आणि त्यात आमचं मीडियम मराठी होतं. आणि त्यांनी असं लोकल लँग्वेजमध्ये बोलणाऱ्या मुलांच्या विरुद्ध चांगलं ॲटिट्यूड नाही असं मी अगोदरच ऐकलेलं होतं. तर आम्ही अजून घाबरलो की आपलं कसं होणार. आणि हा विकास आमच्या अगोदर कॉन्फिडन्सनं इंटरव्ह्यूला गेला, स्मार्टली आतमध्ये गेला. साधारण एक 15 मिनिटांनी तो बाहेर आला, त्यावेळी घामानं डबडबलेला होता. असा टायची नॉट सोडत, अरे बोगस इंटरव्ह्यू, काय फालतूमध्ये माझी 2 वर्ष वाया गेली, हीच अमेरिकेत घालवली असती तर माझे 30-40 लाख रुपये बँक बॅलन्स झाला असता. म्हणजे चला मी चाललो परत म्हणून. तर म्हटलं याची अशी परिस्थिती झाली तर आपलं काय होणार. कारण टायची नाट सुद्धा बांधता येत नव्हती. मग ते स्काउटला असायचा तो पट्टीचा टाय, तो घालून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पण चांगला दिसणार नाहीये. इलॅस्टिकचा टाय असायचा ना शाळेत असताना, कधी नॉटच बांधता यायची नाही ना, ती गाठ असायची ती बांधता यायची नाही. मग ते काय काढूनच टाकला आम्ही. तसंच शर्ट पॅन्ट इन शर्ट, एक ऑक्सफर्डचे शूज, त्याच्या पलीकडे काय नाही. घाबरत आतमध्ये गेलो. मे कम इन सर म्हणून आतमध्ये गेलो. तर ते इंटरव्ह्यूचं पॅनल असं असतं UPSCचं की घोड्याच्या नालाचा आकार असतं ना, तशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट असते. मध्ये एक चेअर असते आणि त्याच्यावर तुम्ही दिसता, म्हणजे नख शिखान सोल टू क्राऊन तुम्ही त्या पॅनलला दिसत असता. कोपऱ्यात एक सायकोअनालिस्ट बसलेले असतात. तुम्ही खरं किती बोलताय, खोटं किती बोलताय आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे ते चेक करत असतात. आणि माझ्या शेजारी कुलकर्णी मॅडम एक होत्या. म्हणजे त्यांनी पॅनलनी इंग्रजीत प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून मला सांगायचा, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्रजीत करून त्यांना सांगायचं. अशी दळबद्री परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी सुरुवात केली, विश्वास वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. मराठीत सांगतो आता सगळ्यांना, गावाकडचीच पोरात माझ्यासारखीच असणार त्यावेळेचं मी. तू इंग्रजीत का बोलत नाहीस, तुझं माझं थेट संभाषण होईल, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. मी म्हटलं सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, मी खेड्यातला आहे, प्लीज मला मराठीत बोलू दे, मी कम्फर्टेबल फील करेल. ते म्हणे विश्वास यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलू म्हणे. म्हटलं सर ओके आय विल ट्राय माय बेस्ट. म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतो. त्यांनी विचारलं विश्वास यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड, 94 मध्ये ग्रॅज्युएट झालायस, 3 वर्ष तू काय कर, व्हॉट आर यू डुईंग. मी उत्तर दिलं सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटेटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडियाज इन रुरल फोक्स. ते चाट पडले, अरे यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारतात, मलाही विचारणार, मला माहित होतं, त्यामुळे पाठ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं. पुढचा प्रश्न काय होता, माझा मराठी साहित्य विषय होता. त्यांनी मला विचारलं की विश्वास यू माइट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असशील, वाय इट वॉज कंट्रोवर्सी, वादग्रस्त का झालेलं होतं. मी उत्तर दिलं सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर and it was controversial because Nana Fadnis was shown as behind women person. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेना. मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्रीलंपटचं भाषांतर करून द्या. मग त्यांनी वुमनायझर म्हणून भाषांतर, म्हणजे असं माझं जमेल तसं पुढे ढकलायला लागला. पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला, माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन.
आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळं खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या. मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहीत होते. त्यामुळे जमेल तशी माझा UPSCतनं IPSचा इंटरव्ह्यू असो किंवा MPSCनं डेप्टी कलेक्टरचा असो, विक्रीकर निरीक्षकचा असो किंवा कुठलाही असो, मला पुढचे प्रश्न काय विचारणार हे माहीत असायचं. कारण मी त्याचा प्लॅन केलेला होता. आपल्याला याचा सब क्वेश्चन्स हा असू शकतो. शूटिंगच्या संदर्भात सगळी तयारी केलेली होती. त्यामुळे मला सगळे प्रश्न, उपप्रश्न जे अपेक्षित होते ते विचारले गेले. जसे जमतील तसे मराठी, हिंदी, इंग्रजीत ते प्रश्नांची उत्तरं मी दिली. शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता तो खूप मला महत्त्वाचा वाटतो आणि मला त्यांनी मार्क जास्त दिले असतं असं वाटतं. त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो, इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या. तर काय उत्तर, मी तर स्वतःहून आलेलं नाही, आईवडिलांनी आणलं. काय उत्तर द्यावं. काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन, लोकांच्या समस्या सोडवेन, गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करेन, असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं. मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं. मला बाहेर बसलेला आनंद दिसला. तो इंटरव्ह्यूसाठी आलेला होता. भूतकाळाकडे पाहिलं, पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं, सर आय हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय. आत्तापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथंपर्यंत पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला जर सिस्टममध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा आहे. ते उत्तर त्यांना अपील झालं. आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मगाशी, विकास जैन अमेरिकेतली BTech MMS हायली क्वालिफाईड, मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तो हायली क्वालिफाईड मुलगा, त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली 2 लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं 10,000 रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास. त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही. त्याच्या इंटिग्रिटीबद्दल, त्याच्या ऑनेस्टीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला. आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या टाईमध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत, त्यात नायलॉन किती % आहे, पॉलिस्टर कसं किती % आहे, मग ते टेरिलिन कसं बनवतात. म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असंबद्ध प्रश्न त्याला विचारले गेले आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला. 300 पैकी त्याला 80 मार्क होते. त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात 1997ला सगळ्यात जास्त 210 मार्क दिलेले होते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. ओपन अप, बी पॉझिटिव्ह. आपल्यामध्ये असते ते, आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे. अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाहीये. ही संधी आहे. जसं जमेल तसं प्रामाणिकपणे सांगत गेलो आणि यश मिळत गेलं. त्यामुळं हा वेळ आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड आहे. मात्र इथं वळणही वेगळं लागू शकतं. या वयात अनेक काय म्हणतात ते 16 वर्ष धोक्याचं, आपण चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो. एखादी चमकणारी गोष्ट असते, चकाकणारी गोष्ट असते, आपल्याला वाटतं ते सोनं आहे. आपण जवळ जातो, त्याला हात लावतो, ती काच असते. कधीतरी ती काच लागते हाताला, जखम होते, तिची जखमेची मोठी जखम होते, चिघळते, तिचं गँग्रीन होतं, आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं कळत सुद्धा नाही. थोडंसं सावधान. अगदी काय सदासेवी अरण्य तारुण्य काळी करण्याची आवश्यकता नाही आहे. थोडं आपल्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे घरून, आपले शिक्षक आपल्याची जे अपेक्षा करतायत त्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यासाठी प्लॅन केला पाहिजे. एक चांगला शेर मला SMS वरती पाठवलेला होता कोणीतरी परवा, खूप चांगला, कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्यातला हौसला, तुमच्यातली जिद्द, तुमच्यातली इच्छाशक्ती, या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यामुळे प्लॅन करा. हेच वय आहे प्लॅन करण्याचं. एक खूप चांगला इंग्रजीत शब्द होते वेळेच्या महत्वाबद्दल, की टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 year, आस्क द स्टुडंट हु हॅज फेल्ड इन हिज एक्झाम. 1 वर्षाचं महत्व तुम्हाला ओळखायचं असेल तर वार्षिक परीक्षेत नापास झालेल्या मुलाला विचारा. मराठीत सांगतो ते. एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर अशा आईला विचारा जिनं 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. 1 आठवड्याचं जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल
तर साप्ताहिक निघताना त्याच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या रोजगार करणाऱ्या कामगाराला विचारा, ज्याची घरात 6 मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात. 1 तासाचं महत्व तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल किंवा काही जणांना आत्ताही कळलेलं असेल. आस्क द लव्हर्स हू आर वेटिंग टू मीट. 1 मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा. 1 सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा नुकताच ऍक्सिडेंट चुकलाय ना, ऍक्सिडेंटमध्ये वाचलाय, त्याला विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ 1 मिली सेकंद, सेकंदातल्या 10व्या भागाचं तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हू हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स.